हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिका ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आपले माता पिता गणपती बाप्पा मोरया. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, दया नमस्कार वारंवार, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया बाळे शरण जाता भेटी, भलतिया भावे शरणाता भेटी, पडितसे तुटी जन्म व्याधी, परिचसे तुटी जन्म व्याधी, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळाची करे सागरे तारी, पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिली निर्जीव काल, महाराज मला मृत्युलोकी तुझे पमानाडळे हलो, भवसिंधू से बांधिला से तुझे ने, अनाथा दिना कारणे कृपया, तुका भासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी, स्वहे श्री हरी व्यापकू सर्व जीवा, तुका तुझितो हा परब्रह्म ठेवा, दया पूजले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंग, तनु मानवी दिव्य रूपाची केली, न त्यागे तिये दिव्य लोकांसी नेली, वेद प्रतिपाद्या जय जय सर्ववेद्या, आत्मरूपा देवा तुझे गणेशु, मने निवृत्ते दासु अवधारी जोजी,
अभिनवाविलासिनी जे चातुर्यार्ध कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार लेनिया मद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष त्यादरू विवेकावरी जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीसे पाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष मराठी मित्राची माता. पाटील साहेब आपला श्लोक क्रमांक 17 आहे. 17 हां दुसरा श्लोक ते दुसरा अध्याय दुसरा अध्याय. आणि 17वा श्लोक हा सगळ्यांनी काढावा. आता पाटील साहेब म्हणतील त्याच्या मागे आपण म्हणायचं. हां 17वा. आपूर्यमाणमचलप्रतिष्ठम् आपूर्यमानमचलं प्रतिष्ठम् आपूर्यमाणमचलप्रतिष्ठम् आपूर्यमानमचलप्रतिष्ठम् मचलप्रतिष्ठम् हां प्रयत्न प म्हणा. आपूर्यमाणमचलप्रतिष्ठम् आपूर्यमानमचलप्रतिष्ठम् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् आपूर्यमानमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् आपूर्यमानमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे तद्वत्कामायं प्रवशन्ति सर्वे तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे तद्वत्कामायं प्रवशन्ति सर्वे तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे तद्वत्कामायं प्रवशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी 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 तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी तद्वत्कामायत प्रवशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी तद्वत्कामायं प्रवशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी आपूर्यमानमचलप्रतिष्ठं समुद्रमाप प्रवशन्ति यद्वत् तद्वत्कामायं प्रवशन्ति सर्वे शान्तिमाप्नोति न कामकामी. श्लोक 17वा आणि अध्याय आपला दुसरा सांख्ययोग. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला जो स्थितप्रज्ञ आहे त्याचे एक लक्षण आणखीन सांगते. त्याचं काय लक्षण सांगतात त्याच्यामध्ये की त्याच्या संपूर्ण इच्छा पूर्ण झालेल्या असतात. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो असं त्याचं जीवन असतं. म्हणजे तो इच्छा आता वाढवत नाही. आता त्याला असं वाटतं की मला तर सगळं मिळालेलं आहे. मग हे पटवण्यासाठी भगवंत अर्जुनाला समुद्राचं उदाहरण देतात.
कशाचं उदाहरण देत आहे? समुद्राचं. आता हे कसं आहे बघा, आता त्याची सुरुवात बघा आहे, अपूर्यमान मचल प्रतिष्ठम. आता अपूर्यमान म्हणजे काय? पूर्ण भरलेला. समुद्र कसा असतो? असा असतं का? कधी कधी कमी आहे, कधी पूर्ण भरलेला असतो, म्हणजे तृप्त असतो. तसं त्याचं अंतःकरण असतं ना स्थितप्रज्ञाचं, तो तृप्त असतो, कायम आनंदी असतो, सर्व इच्छा त्यांनी प्राप्त केलेल्या असतात. आणखीन काय आता भोगायचं आहे ही त्याची कल्पनाच त्यांनी डोक्यातून काढून टाकलेली असते. पुढे काय म्हणतात? मचल प्रतिष्ठम. प्रतिष्ठमचा अर्थ होतो महत्त्व. समुद्र बघा स्वतःचं महत्त्व कमी नाही करत. म्हणजे असा कधी तो आटून जात नाही किंवा तो मर्यादा पण सोडत नाही. किती पण नद्या त्याला मिळू द्या, पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी येतं, पण असं कधी झालं आहे का की समुद्राला पूर आला? समुद्र सगळं ॲब्सॉर्ब करतो. बरं उन्हाळ्यात नद्या आटतात, मग असं होतं का की समुद्र आटतो? आटून गेला. समुद्र कमी पण होत नाही. म्हणजे अनेक विषय आहेत ह्या भगवंताने तयार केलेले. ते सगळे जरी त्याला मिळाले तरी तो ॲब्सॉर्ब करतो. म्हणजे त्यांना वरती डोकं नाही करू दे. आणि तुम्ही आणि आपण जे सामान्य आहे ते आपल्याला ते आवरत नाही. आणि अशी भूमिका म्हणजे भगवंत असं म्हणतात की ज्याप्रमाणे प्रवेश करतात सर्व नद्या समुद्रामध्ये आणि तो सगळ्यांना सामावून घेतो, त्याप्रमाणे तद्वत कामायम प्रवशन्ति सर्वे. त्याप्रमाणे अनेक कामना त्याच्या शरीरात सुद्धा प्रवेश करतात, पण तो त्यांना उभारी नाही देत, त्यांना चान्स देत नाही. तो असं दाबून ठेवतो. आणि आपण त्यांना चान्स देतो, आणि म्हणून ते आपल्याला काय आवरत नाही. असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सशांती मापनोती न कामी. म्हणजे बघा, कामना असल्या ना काही इच्छा म्हणजे पूर्ण होत नाहीत. जेव्हा तुमच्या कामना संपतील तेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल, पण आपली इच्छा पूर्ण होत नाही. कारण आपली कामना आपल्याला संपत नाही. पण स्थितप्रज्ञ काय करतो? कामनावर पूर्ण विराम देतो. आणि मग आपनवते म्हणजे प्राप्त करणे, त्याला शांती प्राप्त तो करतो. आणि एकदा का मनुष्याचं शांती प्राप्त झाली का मग त्याला बाकी त्याचं अंतःकरण भरलेलं असतं, आहे का नाही? बघा, आता समजा आपण जेवलो पोटभर एकदम, आणि कोणी खायला दिलं तर आपण काय म्हणतो? आता मी जेवलो आहे, आता मला काय नको. हां, मी खाईन पण नंतर खाईन. म्हणजे परत भूक लागल्यानंतर, पण आता मला काही नको. तसं ते जीवन स्थितप्रज्ञाचं असतं. आणि याच्यामध्ये बघा, समुद्राचं उदाहरण द्यायला कारण हेच आहे की समुद्र मर्यादा नाही सोडत पाठीसाहेब. तसंच स्थितप्रज्ञ जीवन जगताना मर्यादा नाही सोडत, तो त्याच्या मर्यादेमध्येच राहतो. आणि मनाची त्याच्यामध्ये चलबिचल नसते, त्याचं मन स्थिर राहतं. त्याच्यानंतर कामनाची इच्छा असणाऱ्यांना भगवंत म्हणतात शांती प्राप्त होत नाही, आणि तो त्याचा पूर्ण कामना पूर्ण झालेली असते, विषयाचे हाव त्याच्याकडे नसते. अशा पद्धतीने ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आणि याचे थोडक्यामध्ये असं आहे की ज्ञानी पुरुष हा शांत राहतो, विकाररहित राहतो, कुठल्याही प्रकारचा विकार त्याच्याकडे नसतो. त्याच्यानंतर तो इच्छेला डोकं वरती करू देत नाही. त्याच्यानंतर बाहेरची परिस्थिती कशी असो, ज्ञानी पुरुष विचलित होत नाही. बघा, एकदा ना 1960 सालची घटना असेल, ठाण्याला आमच्या मामासाहेब दांडेकरांचं कीर्तन होतं विठ्ठल मंदिरामध्ये. आणि तिकडून आहे ना कीर्तन सुरू झालं, आणि त्या बाजूला
नवरदेवाची मिरवणूक सुरू झाली. तिथे मग ढोल ताशे धडाम धडाम लांचा लाजत आहेत आणि कीर्तनात व्यत्यय येऊ लागला. आता कीर्तनात कसं शांत वातावरण बाहेर ना, तर ते काही माणसालाच उठले. म्हणजे त्याला पण म्हटले की बाबा तुम्ही शांत राहा किंवा लवकर जा, असं असं करायला तर ते आयोजक होते ना, तर त्यांना दांडेकर महाराज म्हटले म्हणजे काय झालं म्हणजे त्यांना सांगून येतो. अहो म्हणजे त्याचा चांगला आनंद होता तेव्हा. हां, त्याचा कसं मूड ऑफ करता म्हणे. त्याच्यापेक्षा तुमचा आवाज वाढवा म्हणे, तुमचा आवाज वाढवा, त्याला आवाज कमी करायला नका सांग. नाही तर मग ह्याच आवाजात तुम्ही ऐकायचे काय करा, ऐका. म्हणजे असं हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. अहो एकदा असं म्हणतात की दांडेकर म्हणजे दांडेकर महाराज म्हणजे फार मोठे सत्पुरुष होऊन गेले. जोग महाराजांच्या नंतर त्यांनी संस्था सांभाळली. तर ते असे म्हणतात, ते ब्रह्मचारी होते, सोनोपंत दांडेकर. माहिती बघितलं मी त्याला. फार भाग्यवान आहे तुम्ही. तर असं म्हणतात की तिथे साहेब पाटील साहेब तिथे दिंडी निघते ना आपल्या मंदिरातून, तर तिथे मानाच्या दिंड्या आहेत. तर तिथे मानावरून भांडणं झाली की आम्हाला पहिला अभंग म्हणायचा, तुम्ही नंतर म्हणा. मग त्यात मामा गेले, त्यांना मामा म्हणत आहे म्हणायचे लोक. मामासाहेब मामा गेले म्हणे काय झालं म्हणे असं असं. अरे म्हणे कोणी म्हटलं तर ऐकायलाच आपल्याला ऐकायलाच आपल्याला येईल ना म्हणे, कोणी म्हणू. त्याच्यात काय देवाचं नाव कोणी म्हटलं, तुम्ही म्हटले मोठ्याने तर मला ऐकायला येणार. तर तुम्ही म्हटलं काय आणि मी म्हटलं काय. म्हणजे एवढा स्थितप्रज्ञ मनुष्य असतो, तो कधी भांडत नाही, कोणाशीही भांडत नाही, स्थिर असतो. त्याच्यानंतर स्थितप्रज्ञाचे अंतःकरण आहे ना विशाल असतं समुद्रासारखं. बघा समुद्राच्या पाण्याची खोली कोणी अजून मोजली आहे का? एवढे सगळे शोध लागले पण समुद्रात एवढं लिटर पाणी आहे हे नाही सांगता आलं. आकाशात पोकळी केवढी आहे हे नाही सांगता आलं अजून शास्त्रज्ञांना. चालू आहे शोध. आता बनवणारच असा आहे म्हणजे कलाकार, तो सगळ्यांचं सगळ्यांना पुरून उरलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आज ओव्या जास्त आहेत. तर आपण ज्ञानोबा आहे काय म्हणतात, माऊली काय म्हणतात ते बघू आपण. 357 क्रमांकाची ओवी आहे, मी वाचून दाखवतो माझ्या मागे मला. हा श्लोक पटवण्यासाठी आपल्याला समजण्यासाठी माऊलीने ना 6 उदाहरण दिलेले. किती उदाहरण दिलेले? 6. ओके, तर आता आपण सुरुवात करू. बोला. पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसे अशोभता सागरी अखंडित. आता हे सागराचं उदाहरण आहे. जसं भगवंतानी वरती दिलं त्याच पद्धतीने खाली ज्ञानोबारायाने सांगितलंय. जसा सागर असतो हा अखंडित हे असतो, काय निरंतर असतो, शांत असतो. कधी कधी समुद्र खवळतो. ते मागे आपण द्रोणाचार्याचं उदाहरण देताना बघा ज्ञानोबारायांची टेक्निक बघा कशी आहे. ते काय म्हणतात की समुद्र कधी कधी खवळेल पण द्रोणाचार्याचं अंतःकरण नाही कधी कळणार, कधी कधी शिष्यावर रागवलेच नाही. आणि इथे काय सांगताय की ती निरंतर शांत असतो. आणि तसा समुद्र शांतच असतो. त्यात मध्ये मध्ये लाटा येतात, तो भाग वेगळा आहे. पुढे बघा आता. जरी सरिता ओग समस्त परिपूर्ण होऊनही मिळत, तरी अधिक नोये इच्छित मर्यादन संडी. आता इथे आपल्याला ज्ञानोबाराय समुद्राचं एक वैशिष्ट्य सांगतायत की समुद्र हा मर्यादा कधी सोडत नाही. किती पण नद्या मिळू द्या त्याला, आणि सर्व नद्या बाकी जरी उगम पुढे नाही पावल्या तरी ते येऊन पुढे मिळतात, शेवटी समुद्राला मिळतात. म्हणून कितीही नद्या आल्या तरी तो परिपूर्ण असतो आणि तो त्याची मर्यादा कधी सोडत नाही. त्याप्रमाणे स्थितप्रज्ञा आपली जीवनामध्ये कधीही मर्यादा सोडत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता
काळी सरिता शोषोनी जाती समस्ता शोषोनी जाती समस्ता तरी न्यून नव्हे पार्थ समुद्र जैसा न्यून नवे पार्थ समुद्र जैसा उन्हाळ्यामध्ये नद्या आटतात, पण त्याचा परिणाम समुद्रावर नाही होत, तो काय कमी होत नाही. म्हणजेच तो आपली प्रतिष्ठा कमी करत नाही. समाजामध्ये स्थितप्रज्ञ जो वावरत असतो तो त्याच्या प्रतिष्ठेमध्येच राहतो कायम. पुढे तो त्याच्या जीवनामध्ये मर्यादा सोडत नाही. पुढे आता आणखीन हे सगळं जे उदाहरण आहे ते भगवंताने त्या श्लोकात दिलेलं आहे. पण आता नवीन उदाहरण बघा. आता ज्ञानोबा आहे म्हणजे ज्ञानोबा आहेत म्हणजे नवीन 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 त्यांच्या डोक्यात काय येईल हे काय सांगता येत नाही. आता बघा पुढे, जैसा प्राप्ती रीती सिद्धी तयासी शोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते. आता हा नवीन एक शब्द आहे अधृती. अधृती म्हणजे अस्थिर. बघा, साधनाने त्याला रीतिसिद्धी मिळाली तरी त्याला आनंद होत नाही, आणि रीतिसिद्धी नाही मिळाली तरी त्याला दुःख होत नाही. म्हणजे तयासी शोभू नाही बुद्धी. त्याचं अंतःकरण, त्याची बुद्धी रागवत नाही. म्हणजे मी एवढी साधना केली पण मला काही रीतिसिद्धी प्राप्त झाली नाही, त्याच्याकडे काही लक्ष नसतं. आणि म्हणजे जरी मिळाली नाही तर त्याचं अंतःकरण व्याकुळ नाही होत. बघा, एखादी गोष्ट आपण प्रयत्न करून आपल्याला मिळाली नाही तर आपल्याला वाईट वाटतं की नाही? साहजिकच आहे, साधारण आहे. विद्यार्थी पास होण्याच्या दृष्टीने अभ्यास करतो, परीक्षा देतो आणि नापास झाला तर त्याला वाईट वाटणारच आहे. परंतु याला नाही वाईट वाटत स्थितप्रज्ञाला. म्हणजे जरी नाही मिळाली तर मिळाली, नाही मिळाली तर नाही मिळाली, आज मिळालीच पाहिजे असं काही नाही. पुढे बघा आता, सांगे सूर्याच्या घरी प्रकाशो काय वाती वरी की न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. आता ज्ञानोबा आपल्याला 2 दृष्टांत आणखीन देत आहे त्याच्यामध्ये. ते काय म्हणत आहे की सूर्याच्या घरी प्रकाशाचा दिवा लावता येतो का? लावतात का सूर्याला? एवढा मोठा प्रकाश आहे तर तुमची मेणबत्ती काय करणार किंवा तुमचा टॉर्च काय करणार? आणि असं म्हणतायत की अंधाराने तो कोंडला जाईल काय? नाही ना. म्हणजे असं त्याचं अंतःकरण असतं. कोणाचं? स्थितप्रज्ञाचं. हां, म्हणजे त्याला कुठलीही गोष्ट काय करते? व्याकुळ करत नाही. आणि कुठलीही इच्छा त्याचं अंतःकरण मलिन करत नाही. तो सदा तृप्त असतो. पुढे बघा, देखे रीती सिद्धी तया परे आली गेली सेन करी तो विगुंतला से अंतरी महासुखी. तो अंतःकरणात एवढा सुखी असतो की रीतिसिद्धी मिळाली काय, गेली काय, आली काय, किंवा प्राप्त झाली काय, किंवा प्राप्त जरी झाली तरी त्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं. बघा, याच्यामध्ये ना तुकाराम महाराजांना रीतिसिद्धी प्राप्त झाली होती. त्याचं एक आहे जो डोंगर आहे ना, भंडारा डोंगर आहे का नाही? ऐकून आहे आपण सगळे. त्याला भंडारा डोंगर का नाव पडलं माहिती आहे का? एकदा शिवाजी महाराज त्यांचा तळ तिकडे ठोकला गेला आणि त्यांच्याबरोबर 5000 सैन्य होतं. ते युद्धाच्या तयारीत जात होतं आणि नेमकी महाराज भजन करत होते तिथे आणि त्यांना जेवणाचा प्रसंग आला. आता त्या सैनिकांना जेवायला घालायचं आहे, आता भुका लागल्या. तर महाराज म्हटले म्हणे त्यांना असं ते करायचं आहे, ते सगळं अन्न म्हणे काय नाही म्हणे तुम्ही मी दे हां मी दे मी हां तुम्ही बसा बस.
सगळ्यांना रेडी आहे म्हणे जेवण. अरे रेडी आहे या माणसाकडं काय नाही. म्हणजे बघा 18 विश्व दारिद्र्य होतं घरी, पण त्यांनी रीतिसिद्धीला नाही बोलवलं कधी. पण राजाची गरज आहे. आज माझा मावळा भुकाला म्हणजे भुकी नको व्हायला, आणि पोटात काय नसेल तर तो युद्ध काय करणार. त्यांनी तिथे 5000 माणसांना जेवू घातलं त्यांनी महाराजांनी. म्हणजे एवढं ते असे म्हणतात की आम्ही त्रिलोक्याचे धनी आहेत. ते राजाला म्हणताना, अरे राजा तू ह्या महाराष्ट्राचा राजा आहे, एवढा पुरताच आहे. हां, पण आम्ही तर त्रिलोक्याचे राजे आहोत म्हणे. तर त्याच्यामुळे ते भंडारा नाव म्हटलं. म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की रीतिस्थिती प्राप्त आहे, पण त्यांनी संसारासाठी त्यांच्या स्वतःच्या उपयोगासाठी कधीही वापरली नाही. पुढे बघा. जो आपुलेनी नागरपणे इंद्र भुवनाते पाबळ म्हणे, तो केवी रंजे पालिवपणे भिल्लाचेनी. इथे परत 2 उदाहरण तुम्हाला दिलेत. तर ज्ञानोबा माऊली काय म्हणते, तो आपुलेनी नागरपणे. नागरपणे म्हणजे ऐश्वर्य. तो त्याच्या ऐश्वर्यात राहतो, स्थितप्रज्ञ. हां, परत ऐश्वर्यात राहिलेला माणूस तो इंद्राच्या भुवनाला झोपडी म्हणतो. जर का तो इंद्राच्या दरबाराला झोपडी म्हणत असेल, तर पिल्लाची जी झोपडी आहे ती त्याला काय म्हणेल? त्याला काय म्हणेल? आता त्याच्यामध्ये बघा, हे झोपडीला नाव आहे म्हणजे पालीव. पालीव म्हणजे पालाने बनलेली एक घर. हां, पाल म्हणू आपण त्याला. हां, म्हणजे विचार करा की तो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्राच्या पाबळ ह्या शब्दाचा अर्थ आहे तुच्छ. पाबळचा अर्थ काय आहे? तुच्छ. तो इंद्र भुवनाला सुद्धा तुच्छ समजतो. म्हणजे किती ऐश्वर्य त्या स्थितप्रज्ञाकडे असेल. पुढे बघा. जो अमृतासी ठेवी. जो मनुष्य अमृताला नाव ठेवतो तो कांजी पिईल का हो? तो कांजी नाही पिणार. अरे तो अमृतालाच नाव ठेवतो. पुढे बघा आता. तो जैसा कांजीन सेवी तैसा स्वसुखानुभवेन भोगी रुद्धी. कांजी म्हणजे पेज, तांदळाची पेज म्हणा, काय म्हणा. जो अमृतालाच नाव ठेवतो तो पेज पिईल का हो? त्या पद्धतीने जो स्वसुखामध्ये आत्मानंदामध्ये कायम मग्न असतो तो रीतिसिद्धीला सुद्धा भाव देत नाही. त्यांना सुद्धा त्यांच्याकडून काम करून घेत नाही किंवा इच्छा प्रकट नाही करत. असं त्याच्यामध्ये एका म्हणजे हरिपाठामध्ये नाथरायाने असे म्हटलंय, रीतिसिद्धी लावी पिसे तया कोण पुसे. बघा, एकदा माणूस रीतिसिद्धीच्या नादी लागला ना साहेब, तर तो तेच करत राहतो. भगवान देव सोडून देतो आणि तो लोकांनाच गंडवतो. मग हां, मी बघा कसं आहे ते. सांगदेव बघा महाराज, सांगदेव म्हणजे 64 विद्या होत्या त्यांच्याकडे, आणि वाघावर बसून आला आणि तो काय करायचा, तपश्चर्या उठला की जेवढे माणसं मेलेले असायचे ना ते सगळे जागे करायचे. म्हणजे हे कशाच्या जोरावर? रीतिसिद्धीच्या जोरावर. हां, लोक ठेवून द्यायचे, मेला की त्याच्यासमोर ठेवून द्यायचे असं. पुढे बघा आता. पार्था नवल हे पाही जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही. ते तरीती सिद्धी काही प्राकृता होती. अरे तो स्वर्गाच्या सुखाला सुद्धा लात मारतो. तिथे रीतिसिद्धीला काय घेऊन बसले? एवढा तो काय असतो? स्थितप्रज्ञ असतो, एवढा शांत असतो. तर अशाप्रमाणे हे वर्णन झालेलं आहे स्थितप्रज्ञांचं. आणि आपल्याला 365 ओव्या झालेल्या आहेत.
आता आपल्या 10 ओव्या राहिल्या आणि 2 श्लोक राहिलेले, म्हणजे आपलं दुसरा अध्याय पूर्णत्वाच्या आता मार्गावर आहे आणि तुमच्या सहकार्याने हे सगळं होत आहे. हा जो रिद्धिसिद्धी जी आहे त्या माणसाला हां, ती कशी काय प्राप्त होते? ती प्राप्त तपस्याने, तपश्चर्या काही तुम्ही तपश्चर्या करा सुरुवात, तुम्हालाही प्राप्त होईल. कुठून करायची? सुरुवात कुठून करायची आणि आता- त्याचा शेवट कुठं करायचा? काय म्हणता? सुरुवात कुठून करायची आणि शेवट कुठं करायचा? आता ते मी काय केले नाही त्यामुळे मला काय सांगता. त्याला शेवट नाही. हा, शेवट आहे. त्याला शेवट नाही. हा बघा बघा सुरुवातीला काका, आहे. हा, यांच्याकडे शिकून घ्या. कार्य करायला बसणार. मागच्या आठवड्यात बरं का असेल, हा. मागच्या आठवड्यामध्ये हा तुमच्या 760 विचार येतात. त्याला हा, कामला संपलं पाहिजे. मागच्या आठवड्यामध्ये हा. टी व्हीमध्ये एक दाखवण्यात आले की सध्या जो खराब कामाचा एक माणूस आहे तो जो असं वेगवेगळ्या प्रकारचं मंत्रविद्या. हा भोंदू हा. भोंदू बाबा होता. अहो तो चिंच आहे ना, एक चिंचुका 1 लाखाला लोकही घ्यायचे, म्हणजे एवढे लोक. त्याला तर लोकांना बनवून म्हणजे मला सांगा, ते लोक मूर्ख आहेत त्याच्यापेक्षा. लोक बोलतात. हा त्याच्या उलट दुसरं झालं. नाही हो, ते बरोबर बोलले पाटील साहेब वगैरे. दबाव टाकता म्हणजे तुम्हाला मोहित करतात. तुमचं डोकं आहे ना, तुमचं बॉडी आहे ना, पूर्ण ते अहो मग प्रत्येकाला नाही. आणि मंत्री संत्री त्याच्यात अडकले हे, आता ते एवढे मोठे ते लोक आपल्याला मूर्ख बनवतात आणि त्यांना तो मूर्ख बनवतो. म्हणजे तो कसा असेल. त्याच्या पुढे असं सांगतो हां की एक सद्ग्रस्त भगवं वस्त्र घालून एका गावातून जात असतो. हां त्यामुळे लोकांना झालेलं असतं काय की हा भोंदू